नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सायली अर्जुनने त्या डायरीत लिहिलेले सर्व काही लिहिलेले वाचते तेव्हा सायलीला समजते की अर्जुनच्या मनामध्ये नेमकं रागवण्याचे कारण का आहे। कारण सायलीने जो काही अर्जुनला हिशोब देण्याचं म्हणजे पैसे देण्याचे ठरवलेले असतात तर ते कारण सायलीला समजते आणि अर्जुनने प्रत्येक शब्दात सायलीचे वर्णन केलेले असते की तुम्ही माझ्यासाठी केलेल्या उपवासाची आणि तुम्ही माझ्यासाठी देवाजवळ केलेल्या प्रार्थनेची मी काय किंमत मोजू शकणार। तुम्ही तर तुमच्या उपचाराची किंमत पैशात मोजली, पण तुम्ही माझ्यासाठी आत्तापर्यंत जे काही करतात त्याची मी किंमत कशी चुकवणार। हे सर्व सत्य तिला समजते आणि अर्जुन हा रागवलेला असतो म्हणून तो बाहेर गार्डनमध्ये बसलेला असतो। तर सायली लगेच उठते आणि अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते। अर्जुन मात्र सायलीकडे बघत नाही। सायली म्हणते की अर्जुन सर कॉफी पिऊन घ्या, ती थंड होईल। तेव्हा मात्र अर्जुन हा कॉफी घेतो आणि प्यायला लागतो। तर सायली म्हणते तुम्ही माझ्या डायरीमध्ये जे काही लिहिले होते ते मी सर्व वाचले आणि मला माझी चूक समजली सर, प्लीज मला माफ करा। म्हणून ते अर्जुनची माफी मागायला लागते आणि सर मी तुमचे मन दुखवण्यासाठी इतकं काही त्या डायरीमध्ये लिहिले नव्हते आणि तुम्हाला मी तसे मुद्दाम सुद्धा नाही म्हणले, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा। आणि काही कर्ज हे फेडण्यासाठी नसतात, ते काही त्यांच्या ऋणात आयुष्यभर राहायचे असते। सायली विचारते की सर तुम्ही हे सर्व ऐकता का? तर अर्जुन फक्त हो बोलतो। तेव्हा सायली विचारते की सर एकदा तुम्ही माझ्या जागी विचार करून बघा, मी तुम्हाला कोणत्या भावनेने बोलले असेल ते, आणि मला माझी चूक उमगली कारण मी हिशोब करायला नको होता असे सायली म्हणते। पण सर प्लीज असे आबोला धरू नका, माझ्याशी बोला। तरी सुद्धा अर्जुन मात्र काही उत्तर देत नाही, तो शांतच असतो। तर सायली तेथून जायला निघते आणि मागे ओळवळून बघत असते की सर काहीतरी बोलतील, मात्र अर्जुन काही बोलायला तयारच नसतो। सायली आतमध्ये येते तर इकडे कल्पना ही विमलला सांगत असते की तो प्रतिमेचा फोटो आहे ना, ती मी पॉलिश करण्यासाठी दिलेला आहे। तर सायली हे सर्व ऐकत असते। तर कल्पना ही अस्मिताला त्या ज्या काही माणसाला फोटो हा पॉलिश करण्यासाठी दिलेला असतो त्याला फोन लावण्यासाठी सांगत असते। मात्र अस्मिता म्हणते की अगं आई देईन ना, तो म्हटला ना आणून देईल, मग देईल तो। कल्पना म्हणते की अगं तुला फक्त फोन करण्यासाठी सांगितला आणि तू त्यात सुद्धा आळशीपणा दाखवतेस। कल्पना म्हणते की जाऊन दे, ती फ्रेम एकदा आली ना विमल, आपण ती मस्त अशी कापडाने पुसून ती फ्रेम भिंतीवर लावून देऊयात। तर पूर्णाजी म्हणते की नाही, ती एका कापडामध्ये गुंडाळा आणि स्टोरूममध्ये ठेवून द्या। तर सायली हे सर्व बोलणे ऐकत असते आणि कल्पनाला पूर्णाई आजीच्या बोलण्याचा अर्थ मात्र समजत नाही। त्यावर कल्पना विचारते की पूर्णाई तुम्ही प्रतिमाचा फोटो हा भिंतीवर लावण्यासाठी नाही का म्हटलात? तेव्हा प्रतिमा आजी म्हणत असते की अगं प्रतिमाचा तो फोटो बघितल्यानंतर तेव्हा तिचे डोळे मला दिसणार आणि मग मी तिच्या नजरेला नजर कशी मिळू शकणार ग। तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई आजी तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? पूर्णाईची म्हणते की मी प्रतिमाचं जे वचन आहे ते पूर्ण नाही केले, कारण आज तिची मुलगी तन्वी या घरची सून व्हायला हवी होती। मला खूप अपराधी वाटते ग कल्पना, ती आल्यानंतर मी तिला काय उत्तर देणार ग। सायली मात्र हे सर्व ऐकत असते आणि अस्मिता रागाने सायलीकडे बघत असते। तेव्हा कल्पना विचारते की पूर्णाई गेल्या कित्येक दिवसापासून प्रतिमाचा फोटो हा भिंतीवर आहे, मग तुम्हाला आजच असे का वाटत असेल? तेव्हा पूर्णाई म्हणत असते की काल प्रतिमा माझ्या स्वप्नात आली होती आणि तिने सांगितले की माझ्या मुलीला मानाच्या आणि हक्काच्या या घरामध्ये तिचे स्थान दे। तेव्हा मला त्या स्वप्नातून बाहेर आल्यानंतर सकाळपासून माझं मनच मला खाण्यासाठी उठते, कशातच माझं मन लागत नाही। त्यावर लगेच अस्मिता म्हणजे गे ही सायली जर सतत तुझ्या समोर असली तर तुझे मन कसे विसरणार ग पूर्णाई। तेव्हा कल्पना ही अस्मितावर ओरडते आणि तू मध्ये नाही बोलली तर खूप चांगले होईल असे तिला स्पष्ट शब्दात सांगते। तेव्हा पूर्णाई म्हणते की अगं अस्मिताला शांत करून काय भेटणार, कारण ही मुलगी आपल्या घरामध्ये आली म्हणून मी प्रतिमाचं वचन ते पूर्ण करू शकले नाही असे पूर्णाई सायलीकडे बघत म्हणत असते। कल्पना आणि विमलला तर वाईट वाटते। इतक्या दिवस मी या मुलीला माझ्या डोळ्यासमोर सहन करत होते, पण आता प्रतिमानेच येऊन मला सावध केले आणि कुणी सावध करायची सुद्धा काही गरज नाही, कारण माझे मला समजते की ही मुलगी अर्जुनला कधी सुखात राहून देणार नाही आणि हिच्यामुळे अर्जुनच्या जीवाला सुद्धा धोका आहे।
तेव्हा लगेच सायली पुढे येते आणि पूर्णाई आजीला विचारते की माझ्यामुळे अर्जुन सरांच्या जीवाला कसा धोका असणार. तेव्हा लगेच पूर्णाई आजी ही रागाने म्हणत असते की हो, आत्तापर्यंत अर्जुनला वकिली असण्याचा कधीही तोटा झाला नव्हता. तुझ्याशी लग्न केल्यानंतर लगेच तो त्या अनाथाश्रमातील केस त्याने लढण्यासाठी घेतली आणि नंतर तो किडनॅप झाला आणि आता हा हल्ला झाला, तर त्याचं काय असं उदाहरण द्यायचं. कल्पना म्हणते की पण पूर्णाई, तो चाकूचा हल्ला हा आपल्या सायलीवर झाला. तेव्हा लगेच पूर्णाई म्हणते की या सर्वाशी त्या आश्रमाचा संबंध आहे. तर पूर्णाई आजी म्हणते की जखम फक्त इला झाली आणि परत अर्जुनवर हल्ला जीवघेणा कसा होणार नाही हे कशावरून सांगायचे. तेव्हा अस्मिताला मात्र आनंद होतो आणि पूर्णाई आजीला मी जे सांगितले ते तिला खरंच पटले असे तिला समजते. तेव्हा कल्पना म्हणते की पूर्णाई, तुम्ही हे काय बोलता. तेव्हा पूर्णाई आजी म्हणत असते, मुलगी अगोदरच आपल्या घराच्या मुळाशी उठलेली आहे आणि आता अर्जुनवर जीवघेणा हल्ला झाला तर काय करायचं. जर त्याचे तन्वीशी लग्न झाले असते तर अर्जुनवरही कोणतीही परिस्थिती आलीच नसती. आणि प्रतिमा मला हेच सांगण्याचा प्रयत्न करते, स्वप्नात येऊन सुद्धा तिने हेच सांगितलं, पण मी आता माझ्या नातवाला आणि या घराला हिच्या ताब्यातून कसे वाचू. सायलीला खूप असे वाईट वाटत असते. सायली म्हणते की पूर्णाई, तुम्ही असा गैरसमज करून घेऊ नका. तर लगेच पूर्णाई ही रागाने म्हणते की मला एक शब्दसुद्धा तुझा ऐकायचं नाही आणि रागाने पूर्णाई आजी आतमध्ये निघून जाते. अस्मिता मात्र मुद्दाम म्हणते की देवा, अर्जुनला सुखात ठेव रे बाबा. तर कल्पना आणि सायली ह्या अस्मिताकडे रागाने बघत असतात. सायलीच्या डोळ्यात मात्र पाणी येत असते आणि कल्पना ही अस्मितावर ओरडते. तेव्हा अस्मिता रागाने आतमध्ये निघून जाते, म्हणजे ती खूप खुश झालेली असते आणि लगेच प्रियाला फोन करून हे सर्व सांगते. प्रिया मात्र फोनवर तिच्याशी बोलत असते आणि मनात म्हणत असते की आता तू एक केले, पण आता तो अर्जुन त्या आश्रमातील केसची आणखीनच लक्ष घालणार. तेवढ्यात विपुल आलेला असतो आणि लगेच विपुलला बघून प्रिया फोन ठेवते आणि लगेच विपुलला विचारते की तुम्ही कोण आहात, कोणी सेल्समन आहात का. विपुल हा प्रियाकडेच बघत असतो. तेव्हा मात्र प्रिया ही विपुलवर खूपच ओरडते आणि तुमची तक्रार कंपनीकडे करावी लागेल, कारण की कोणी मुलगी दिसली की तुम्ही लगेच तिच्यावर डोळा हा ठेवता. तेवढ्यात लगेच रविराज, सुमन आणि नागराज बाहेर येतात. तर रविराज म्हणतो की अगं तन्वी, हा तुझ्यासाठी, तुला बघण्यासाठी आलेला मुलगा म्हणजे विपुल आहे, त्याला मीच येथे बोलावल्याचे ते सांगतात. रविराज म्हणतो की तुम्ही एकमेकांना भेटले तर तुमच्या भेटीत तुम्हाला एकमेकांचा अंदाज येईल. नागराज म्हणतो की आपल्या तन्वीने त्याला पहिल्या भेटीतच सर्व काही बोलून टाकले, म्हणजे तन्वीची आणि त्याची चांगलीच ओळख झाली असणार. तेव्हा रविराज म्हणतो की तन्वी बाळा, तुमची चांगली ओळख होईल, तुम्ही बाहेर कॉफी पिण्यासाठी जा. नागराज म्हणतो की का जाणार नाही, तन्वी जाईलच ना. तर प्रिया अगोदर जात नसते, पण नाईलाजाने ती त्या विपुलबरोबर बाहेर निघून जाते. त्यानंतर इकडे विमल आणि कल्पना सायलीला समजवतात. कल्पना म्हणते की तू पूर्णाईची जे बोलणे डोक्यातून काढून टाक, मी पूर्णाई आजीला समजावते. तर सायली विचार करत असते की एकीकडे पूर्णाई आजीचा हा गैरसमज आणि दुसरीकडे हे चिडले, मी दोघांचा गैरसमज कसा दूर करू तेच कळत नाही. सायली विचारते की आई, तुमच्यावर जर बाबा चिडले तर त्यांचा राग घालवण्यासाठी तुम्ही काय करतात. तर कल्पना म्हणते की अगं, तू पूर्णाईचा राग घालवण्यासाठी असं काहीतरी करणार का. तेव्हा सायली ही विचारत पडते आणि अर्जुन बाहेरून आलेला असतो आणि तो कल्पनाला म्हणतो की आई, हा कप आणि मी माझ्या रूममध्ये आहे. तर तो सायलीशी काही बोलत नाही. तर सायलीला टेन्शन येते आणि हा भाग येतेच संपतो. पुढील भागामध्ये सायली ही उठबशा काढून कान पकडून अर्जुनला सॉरी बोलत असते आणि त्या डायरीमध्ये मी जे काही हॉस्पिटलचा खर्च लिहिला ती माझी खूप मोठी चूक झाली. तर लगेच ती उठाबशा काढून त्याची माफी मागत असते आणि लगेच अर्जुन सायलीकडे बघत असतो. तर आता पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.